भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात अशी अनेक नावं आहेत ज्यांनी गुन्हेगारांना त्यांच्या कृतीची योग्य शिक्षा मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. पण जेव्हा जेव्हा देशावर झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा आणि संवेदनशील खटल्यांचा विषय निघतो, तेव्हा एकच नाव सर्वात आधी समोर येतं. ते म्हणजे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटापासून ते 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांपर्यंत देशाच्या शत्रूंना फासावर लटकवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता, त्या उज्ज्वल निकम यांचा प्रेरणादायी आणि थक्क करणारा प्रवास आता मोठ्या पडद्यावर येत आहे. होय, त्यांच्या जीवनावर आधारित प्रहार हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामध्ये अष्टपैलू अभिनेता राजकुमार राव हा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उज्ज्वल निकम यांच्या कारकिर्दीतील ते महत्त्वाचे टप्पे आणि या चित्रपटामागची खरी कहाणी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. उज्ज्वल निकम यांची कारकीर्द म्हणजे केवळ एक कायद्याची प्रॅक्टिस नसून ती देशाच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी लढलेली एक मोठी लढाई आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक अशा केसेस हाताळल्या आहेत ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा हल्ला असो किंवा 2008चा 26/11चा मुंबई दहशतवादी हल्ला, सरकारी वकील म्हणून निकम यांनी अत्यंत हुशारीने आणि भक्कम पुराव्यांच्या आधारे कोर्टात बाजू मांडली. विशेषतः 26/11च्या हल्ल्यातील जिवंत पकडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात निकम यांनी बजावलेली मुख्य भूमिका ऐतिहासिक ठरली. याशिवाय प्रसिद्ध संगीतकार गुलशन कुमार हत्या प्रकरण, प्रमोद महाजन हत्याकांड आणि पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट यांसारख्या अनेक हाय प्रोफाईल आणि क्लिष्ट केसेसमध्ये त्यांनी गुन्हेगारांना कायद्याचा हिसका दाखवला. त्यांच्या या धारदार युक्तिवादामुळेच आजपर्यंत अनेक पीडितांना न्याय मिळाला आहे. म्हणूनच त्यांना देशातील सर्वात यशस्वी आणि आदरणीय सरकारी वकील मानले जाते. आता हाच थरारक आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास प्रहार या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहे. कोर्टरूम ड्रामा आणि सत्य घटनांवर आधारित चित्रपट पाहणे प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. या चित्रपटात उज्ज्वल निकम यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्वाची भूमिका साकारणं हे कोणत्याही अभिनेत्यासाठी एक मोठं आव्हान असते. ही महत्वाची जबाबदारी बॉलिवूडचा अत्यंत प्रतिभावान अभिनेता राजकुमार राव यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. राजकुमार राव हा त्याच्या मेथड ऍक्टिंग साठी आणि भूमिकेसाठी पूर्णपणे समरस होण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे तो पडद्यावर उज्ज्वल निकम यांची देहबोली, त्यांची बोलण्याची शैली आणि कोर्टात त्यांचा तो आक्रमक अंदाज कसा सादर करतो याबद्दल सिनेमा प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट केवळ एक वकिलाची कथा नसून पडद्यामागे राहून देशासाठी लढणाऱ्या एका खऱ्या योद्धाची कथा असणार आहे. उज्ज्वल निकम यांच्या आयुष्यावरील हा चित्रपट केवळ मनोरंजन करणार नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास अधिक दृढ करेल यात काही शंकाच नाही. कठीण प्रसंगातही न डगमगता देशाच्या हितासाठी न्यायालयात लढणारे निकम सर खऱ्या अर्थाने तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. तुम्हाला काय वाटतं? राजकुमार राव उज्ज्वल निकम यांच्या भूमिकेला न्याय देऊ शकेल का? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा.